सध्या महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. जो तो उमेदवार आमदार होण्याचे स्वप्न पाहत आहे, परंतु इतिहासात एक असं नाव होऊन गेलं जे तब्बल 11 वेळेस आमदार होऊन गेले. ते सांगोल्याचे आदरणीय गणपतराव देशमुख. तर त्यांच्या जीवनावर नुकताच एक चित्रपट रिलीज झाला, जो सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याचं नाव आहे कर्मयोगी आबासाहेब. या चित्रपटाचे डायरेक्टर अल्ताफभाई शेख हे आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार. तेज वार्ता न्यूज चॅनलमध्ये मला बोलवलं आणि त्याबद्दल मी तेज वार्ता न्यूज चॅनल त्याचे संपादक, उपसंपादक आणि सर्व पत्रकारांचं धन्यवाद देतो. तर कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट असा आहे साहेब की एक नाही दोन नाही तब्बल 11 वेळा आमदार होऊन गेले आदरणीय भाई गणपतराव देशमुख. राजकारणामध्ये त्यांनी राजकारण न करता समाजकारण केलेलं असं व्यक्तिमत्व आहे. आपला परिचय, आपण सोलापूर जिल्ह्यात येतात. हो. आपण या क्षेत्राकडे कसे वळाला? या क्षेत्राकडे वळण्याचं कारण असं आहे सर की मी तिसरीत असताना निबंध लिहिला होता. मला लेखक आणि दिग्दर्शक व्हायचं आहे. तिसरीत असताना? हा, तिसरीत असताना. हा, त्यावेळेस शिक्षक काय म्हणाले असतील ना, ह्या वयात लेखक दिग्दर्शक? त्यावेळेची गोष्ट अशी आहे की मी निबंध लिहिला, मराठीच्या प्रश्नपत्रिकेत निबंध आला होता, माझं स्वप्न. तर स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत. स्वप्न कुणी काही बघू शकतं. कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला इंजिनियर व्हायचं आहे. शिक्षकाने विचारलं की स्वप्न तुझं काय स्वप्न आहे, तर मी सांगितलं मला लेखक आणि दिग्दर्शक व्हायचं आहे. ऍक्च्युली त्यावेळेची परिस्थिती अशी होती जी इथून मागं 25 वर्षापूर्वी जर तुम्ही गेला त्यावेळेला सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे हे काहीच नव्हतं. आणि माझ्या गावापासून मुंबई जवळजवळ 400 किलोमीटरचं अंतर आहे. माझे वडील आणि शिक्षक हे दोघं मित्र असायचे आणि मग ते शिक्षकाचं आणि माझ्या वडिलांची म्हणजे घनिष्ठ मैत्री होती. आणि त्यात आमचं कुटुंब एकदम सामान्य कुटुंब. म्हणजे वडील 2 सायकलचे पंक्चर काढणार किंवा 2-3 कपडे शिवणार आणि त्याच्यावरती घर चालणार. हलाखीच्या परिस्थितीतून आज आपण इथपर्यंत आलात. हा, इथपर्यंत येण्याचा आपला प्रवास कसा राहिला? येण्याचा प्रवास, मी नुकतीच माझी 10वी झाली आणि माझ्या मनात सारखी खंत होती की मला आपल्या गावात कुणाकडे नाही ते पद आपणाला पाहिजे. लहानपणापासूनच. लहानपणी मी शाळेत असताना छोटे छोटे खेळणी बनवायचे, पुट्ट्याचे, माचीचे, चिखलाचे. त्यामुळे मला शाळेत पण सगळा सपोर्ट होता, शिक्षक वर्गांचा वगैरे. मग मी 7वीत मी एक विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला होता. तर ते हवेवर चालणारी मोटरसायकल केली होती मी 7वीत असताना. जी प्रदूषण विरहित होती, जी पेट्रोलवर चालायची पण त्याचं प्रदूषण येत नव्हतं आणि पण त्याच्यात हवेचं मिश्रण होतं. अशी मोटरसायकल केली होती मी. महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आला होता आणि त्याचं पारितोषिक सांगोल तालुक्याचे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या हातून भेटणार होतं. मला माहित नव्हतं की आमदार काय असतं त्यावेळेला, पण त्यांनी मला पारितोषिक दिलं. त्यावेळेला आशीर्वाद दिला की तू खूप मोठा होशील. मग त्याच्यानंतर माझा साधारण 2002 साली माझा पुण्याला प्रवास चालू झाला. पुण्यात आलो मी. वडिलाचा जो व्यवसाय होता तो फॅशन डिझायनिंग मध्ये कन्वर्ट करत, त्याचा टेलरिंगचं स्वरूप न देता त्याला फॅशन डिझायनिंग बुटीक मध्ये कन्वर्ट करून तो व्यवसाय चालू ठेवला. 4-5 कारागीर होते. मग कारागीर असताना कारागीरांना कटिंग करून द्यायचे. माझे वडील अधून मधून माझ्याकडे यायचे, माझं काम बघायचं, चांगलं चाललंय, त्यांना आनंद व्हायचा. पण त्यांना मी मधून मधून बोलून दाखवायचो. त्यावेळेस वडील सपोर्ट करत होते का, तो एक क्षेत्रात जा? वडील सपोर्ट करत होते. म्हणायचे तू लहानपणापासूनच स्वप्न बघतोय, तुला जे हवं ते कर, पण आपली परिस्थितीचा विचार करून सांगायचे. मग ज्यावेळेस हा कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट करण्याचं ठरवलं आदरणीय गणपतराव देशमुख यांच्यावर, तर ज्या व्यक्तीच्या हाताने आपल्याला पुरस्कार भेटला त्यांच्यावरतीच आपण चित्रपट करतोय, तर असं मनाला काय फील, काय एकदम आनंद झाला. ज्या वेळेला माझं लोरी सिनेमाचं शूट चालू होतं पुण्यामध्ये मनसरला, त्यावेळेला आमचे बंधू अमजद खान शेख आणि आमचे गुरुवर्य चिदानंद स्वामी सर, जे मला शिक्षक नव्हते पण माझ्या बंधूला शिक्षक होते, ते पण मला नव्हते, ते माझ्याकडे प्रस्ताव घेऊन आले की आपणाला तू चित्रपट करतोस, लव्ह स्टोरी करतो, रोमांस करतो, सगळं काय करतो. तुझा 2018चा चित्रपट पण चालला, रिलीज झाला, ऑडियन्सने त्याला पसंत केलं, त्याचं कलेक्शन पण चांगलं झालं, पण आमच्याकडे एक अशा महान व्यक्तीची गोष्ट आहे आणि ती तुला करायला लागेल म्हणून त्यांनी मला सांगितलं. तर मी त्यांना बोललो की साहेब मी चित्रपट करणार, पण त्यांच्या अवतीभोवतीची जे लोक राहिलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांनी काळ घालवलाय, अशा लोकांची मी बाईट घेणार, व्हिडिओ बाईट घेणार.
मगच मी सिनेमा करणार. मग मग तरी पण त्यांना म्हणलं की कुठल्या व्यक्तीचं नाव आहे मला सांगा. त्यांनी सांगितलं की आदरणीय भाई गणपतराव देशमुख. मग मग माझ्या डोक्यात क्लिक लागली, अरे ते बसने फिरणारे आमदार, म्हणजे आम्ही न्यूज मध्ये सोशल मीडियामध्ये पाहिलं होतं, वाचलं होतं. मग म्हणलं, मग परत माझ्या लक्षात आलं की 7वीत असताना यांनी आपल्याला पुरस्कार दिलता. मग मला एकदम एवढा आनंद झाला की ज्या व्यक्तीकडनं आपल्याला 7वीत असताना पुरस्कार भेटला त्या व्यक्तीची आज बायोपिक आपण करतोय. तर मी चित्रपटाला न्याय देताना असाच प्रयत्न केला की माझं कॅरेक्टर ऍज अ रायटर अँड डिरेक्टर म्हणून माझं पण ते पात्र तिथे दाखवू शकलो असतो 1-2 मिनिटाचं, पण ते न दाखवता मी त्या कॅरेक्टरला न्याय देण्याचा सिनेमात प्रयत्न केला. अंदाज या चित्रपटाचं शूटिंग किती दिवस चाललं? अंदाज बघा, शूटिंगचं तर याचं आम्ही शेड्यूल ज्यावेळेला लावलं होतं, जवळजवळ आम्ही 290 लोकांच्या बाईट्स घेतल्या आणि जवळजवळ हिंदी आणि मराठीतले 27 मोठे कलाकार आहेत. आमच्या तालुक्याचे सुरेश विश्वकर्मा हे देखील आहेत त्यात. हो, तुमच्या तालुक्यातील सुरेश विश्वकर्मा सर सुद्धा आहेत आणि परत तुमच्याच तालुक्यातले बीडचे पत्रकार, बीड जिल्ह्यातले पत्रकार युसुफभाई शेख आहेत. परत तुमच्या जिल्ह्याचे आणखीन आयाज अली म्हणून आहेत, ते पण आहेत. भरपूर आहेत कलाकार, महाराष्ट्रातले सगळ्या जिल्ह्यातले कलाकार या चित्रपटात आहेत. साधारण 2 महिने शूटिंग साठी? नाही 2 महिने नाही सर, आम्ही शूटिंगचं शेड्यूल लावलं होतं 40 दिवसाचं. तर आम्ही तो कमीत कमी 28 दिवसात शेड्यूल संपूर्ण, का तर आमच्यासाठी निर्मात्याचे पैसे वाचवणे हे चॅलेंजिंग होतं. काही अडचणी वगैरे आल्या? अडचणी नाही, आदरणीय भाई गणपतराव देशमुखचं नाव असल्यामुळं, त्यांच्या तालुक्यात आम्ही सोलापूर जिल्ह्यात शूट करत असल्यामुळे माणसं सड्या हाताने मदत करत होते, काय लागेल त्या जुन्या वस्तू. का तर चित्रपटात तो 1925 पासून तो आतापर्यंतचा काळ दाखवणं हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं. ग्रामीण भाग चॅलेंजिंग, तिथल्या लोकांना नवीन, आणि आमच्यासाठी ते नवीन नव्हतं, पण आम्हाला ते जुना काळ स्टॅब्लिश करणं हे चित्रपटासाठी चॅलेंजिंग होतं. अंदाजे बजेट किती होतं? बजेट याचं बघा सर, याचं बजेट 4 CR आसपास आहे, आणि पण आम्हाला लोकांनी सपोर्ट केल्यामुळे ते आणखीन कमी मध्ये झालेलं आहे. आता कलेक्शन तर चांगलं करतोय, धुमाकूळ घातला चित्रपटाने. धुमाकूळ म्हणजे मी महाराष्ट्राच्या तमाम सिनेमा प्रेक्षकांचं धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या पहिल्या चित्रपटाला पण प्रेम दिलं आणि या पण चित्रपटाला प्रेम देतात, आणि प्लस जगभर रिलीज होतोय, त्यामुळे हिंदीतल्या पण प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि चांगलंच कलेक्शन चालू आहे. जेव्हा चित्रपटाची सुरुवात केली त्यावेळेस मनाला असं वाटलं होतं का इतका यशस्वी होईल म्हणून? नाही, एवढा यशस्वी होईल वाटलं नव्हतं, पण ज्यावेळेला आम्ही सिनेमा केला मराठीतला सिनेमा केल्यानंतर या चित्रपटाचे निर्माता मारुती आबा बनकर आणि बाळासाहेब एरंडे यांनी मराठी चित्र बघितल्यानंतर त्यांनी म्हटलं की हा चित्रपट बाळा आपल्याला हिंदीत पण पाठवायला लागेल, का तर भाई गणपतराव देशमुख यांची कीर्ती जगभर जाणं गरजेचं आहे, का तर त्यांच्यासारखं नेतृत्व महाराष्ट्राला इथून पुढे भेटणार पण नाही आणि मागं पण नाही झालेलं. माझ्या गाण्याची एक बोल आहेत, असा झालाच नाही वाघ आणि पुढे होणार बी नाही असा वाघ, तर त्या वाघाप्रमाणे ते वाघच आहेत. आता या चित्रपटानंतर आपले येणारे पुढील चित्रपट कोणकोणते? आता माझा बघा, मी दीपावलीच्या मुहूर्तावरती एक चित्रपटाचं पोस्टर लॉन्च केलंय, सेलिब्रिटी कोण म्हणून. तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि पुढच्या आणखीन माझे 3-4 चित्रपटाचं वर्किंग चालू आहे. आमच्या या कार्यक्रमातून तुम्ही सिने रसिकांना काय संदेश द्याल? या चित्रपटातून संदेश असा आहे की आपण जे मतदान करतोय तो नेता आपल्या मताचा योग्य आहे का हे कळतंय, की आपलं मत विकलं नाही पाहिजे. जनसामान्याचा नेता कसा असतो आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत नाव जोडून कशी समाजसेवा करतो, या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला भेटणार आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्याने सिनेमा बघून यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि यांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण न करता समाजकारण करावं, सशक्त भारत होण्यासाठी. तुमच्या सर्वात प्रथम तर तेज वार्ता न्यूज चॅनल आणि त्यांच्या पूर्ण टीमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. ऍक्च्युली काय झालं सर, तुमच्या कार्यक्रमात येण्याचा एक उद्देश, मी जामखेडला चाललो होतो. काय कारणासाठी? असंच सहज दिवाळीचे एवढे धावपळ चालू होते, प्रमोशन चालू होते, सगळीकडे महाराष्ट्र फिरत होतं. कोणी नातेवाईक वगैरे आहेत माझे, त्यातूनच एक थोडा विरंगुळा म्हणून जामखेडला चाललो होतो. जाता जाता बबलूबाईला फोन लावला की बबलूबाई सलाम अलैकुम, मैं यहाँ पे हूँ. ते म्हणले या आपल्या शेतात थोडी पार्टी करू आपण, थोडा धावपळीच्या जीवनातनं थोडा विरंगुळा देऊ म्हणलं. मग त्यांनी आम्हाला बोलावलं, त्यांनी मस्तपैकी नियोजन केलं
इथं रानामध्ये एकदम मस्त वाटलं की लहानपणाचे दिवस आठवले मला. खूप खूप धन्यवाद अल्ताफभाई, तुम्ही खास वेळ दिला व आमच्या सर्व प्रेक्षकांशी मनमुराद गप्पा केल्या त्याबद्दल धन्यवाद. हे होते धन्यवाद नाही, मला एवढंच आणखीन सांगायचं आहे, तुम्ही जे आम्हाला इथं बोलवलं आणि आमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली, अशी शाबासकीची थाप सगळ्या कलाकारांना तुम्ही द्यावी एवढीच माझी विनंती आहे. तर हे होते कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे डायरेक्टर अल्ताफभाई शेख, ज्यांनी आपल्यासाठी खास वेळ दिला, ज्यांनी खूप स्ट्रगल केलं, ग्रामीणमधून आज ते इथपर्यंत पोहोचले. सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा असंही व्यक्तिमत्व. अल्ताफभाई, यशाची एक एक पायरी आपण अशीच चढत जाऊ. तेज वार्ताकडनं आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.